लाडक्या बहिणींनो ई-केवायसी करा, नाहीतर 1500 रुपये बंद। नवीन वेबसाईट सुरू तात्काळ करा। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता येईल आणि लाभ योग्य गरजू महिलांपर्यंत पोहोचेल। मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने लाभार्थी प्रयत्न करत असल्यामुळे संकेतस्थळावर लोड वाढून तांत्रिक अडचणी येत आहेत। ई-केवायसी करताना कोणाचा आधार क्रमांक द्यावा? ई-केवायसीच्या प्रक्रियेत पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे। हा क्रमांक कुटुंबाची आर्थिक माहिती सरकारला कळवण्यास मदत करेल। महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक द्यावा। अविवाहित महिला म्हणजेच कुमारिका असल्यास अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक द्यावा। विधवा, घटस्फोटित महिला अशा परिस्थितीत वडिलांचा आधार क्रमांक द्यावा। तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे? मोठ्या प्रमाणात लाभार्थी एकाच वेळी ई-केवायसी करत असल्यामुळे एरर येण्याची शक्यता आहे। अशा वेळी गोंधळून न जाता खालील उपाययोजना करा। वेळ बदला। सकाळी लवकर म्हणजेच पहाटे किंवा रात्री उशिरा ई-केवायसी करण्याचा लाडक्या बहिणींनी प्रयत्न करा, जेव्हा साइटवर लोड कमी असतो। नेटवर्क तपासा। ई-केवायसी सुरू करण्यापूर्वी तुमचे इंटरनेट नेटवर्क व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा। मदतीसाठी संपर्क साधण्याचे पर्याय। ज्या महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत किंवा ज्यांना प्रक्रिया व्यवस्थित माहिती नाही, त्यांनी मदतीसाठी खालील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा। स्थानिक कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, आशा सेविका। सेवा केंद्रात आहे सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र। इतर ग्रामसेवक, सामूहिक संसाधन व्यक्ती, वॉर्ड अधिकारी, सिटी मिशन मॅनेजर, मदत कक्ष प्रमुख। आवश्यक असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जाऊनही या प्रक्रियेत मदत मागू शकता। ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा पुढील लाभ थांबवला जाईल। म्हणूनच लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर ई-केवायसी करा। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।